आता थेट नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केलेली आहे आणि तिथून आमचे प्रतिनिधी ऋषभ फुरकुंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, खरं तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। आजही तशीच काही चित्र दिसतायत। काय तिकडचं वातावरण? अनुयायांची गर्दी सकाळपासूनच झालेली आहे। भीम अनुयायी आज सकाळपासून नागपूरच्या दीक्षाभूमीवर गर्दी करताना दिसत आहेत। आपल्यासोबत मागे भीम अनुयायी आपल्याला पाहायला मिळू शकतात की दीक्षाभूमीवर गर्दी करताना आहेत। त्यासोबतच अनेक भीम अनुयायी इथे उभे सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, आपण दीक्षाभूमीला आलात, कशी काय वाटतं तुम्हाला आज? एकदम छान वाटत आहे। अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि बाबासाहेबांची देण आहे ती, ज्याच्यामुळे मी एक एक पाऊल चालतो, ज्याच्यामुळे जेवण घेतो, अशा प्रकारचं ते। आज सकाळची सुरुवात आपण दीक्षाभूमीवर येऊन केली आहे। कशा पद्धतीच्या आपल्या भावनात काय सांगाल? खूप स्वतःलाही धन्यवाद मानतो आम्ही, कारण हे सगळं काही जे दिसतं ते सगळं बाबासाहेबांची देण आहे। आणि मी आज सकाळी जेव्हा पुष्प अर्पण केलं तेव्हा एक वाक्य जरूर माझ्या तोंडी आलं की मी एवढा मोठा नाही आहे की बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालू शकतो। माझी आज लायकी बाबासाहेबांच्या पायावरच पुष्प वाहण्याची आहे आणि मी बाबासाहेबांच्या या कार्याला आणि त्यांच्या ह्या सगळ्याला खूप खूप म्हणजे अभिवादन करतो। आणि बाबासाहेबांचे ऋण शेवटी ह्या जीवन जात असताना फक्त जय भीम म्हणूनच जावं आणि बाबासाहेबाला हीच माझी खरी श्रद्धांजली असेल, एवढं मी म्हणू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी समाजासाठी खूप काही केलं। यासोबतच आपले ऋण मानणं खूपच गरजेचं होतं। सर, काय सांगाल, आपण आज सकाळी दीक्षाभूमीला आलात, कशा पद्धतीच्या भावना आहेत आपल्या? आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता इथे रोजच येतो सकाळी। आज विशेष म्हणजे बाबासाहेबांचा आज म्हणजे जयंतीचा उत्सव आहे आणि यात सगळ्यांना आनंद आणि उत्साहात आम्ही लोक सगळे एकत्र येतो। आम्ही इथे दीक्षाभूमी मित्रमंडळ म्हणजे सकाळचं आमचं 65 लोकांचा ग्रुप आहे। इथे येऊन आम्ही सगळ्या लोकांना बाबासाहेबांच्या बद्दल जे काही चांगलं सांगता येते तेवढं सांगतो। जातीच्याच नाही, धर्माच्याच नाही, तर इतर लोकांना सुद्धा बाबासाहेबांचे विचार कसे पोहोचतील। बाबासाहेब हा काही केवळ एकाच धर्माचा, एकाच पंथाचा किंवा एकाच भारताचा तो भारतरत्न आहे, एवढंच आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करतो। धन्यवाद। जय भीम। बाबासाहेब हे कोणा जातीचे किंवा कोणा धर्माचे नसून ते सर्व समाजाचे होते आणि अशीच भावना इथल्या अनुयायांनी, भीम अनुयायांनी व्यक्त केलेली आहे। सर, बरं ऋषभ, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।